मरण उद्यावर गेलंय. पण उद्याच्या ऑफिस पेक्षा मला जास्त टेन्शन काकांचं आहे. पण आता काकूंना सांगता आलं असतं तर बरं झालं असतं. आपल्या मनावरचा भार हलका झाला असता ना. त्यांचा काही नेम नाही. तत्व तत्व म्हणत पोरांना धारेवर धरतील आल्या आल्या. धारेवर धरायचं ते पोराने शिस्त लागावी म्हणून. मग पोरांनी पैसे दिले नाहीत म्हणजे काहीतरी अडचण असणार त्यांना. विचारलं तर काय सांगणार नाहीत, असंच ऐकत उभे राहतील. कधी कधी माणसांसाठी तत्वानं मुरड घालावी लागली तर काय हरकत आहे. हो पण हिला कळतं का म्हणे आपल्या पुरुषांना माघार घेतली म्हणून बायकांना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद जगातल्या कुठल्याही बायकोला होत नाही. काय चाललंय? काही नाही. चहा मिळाला नाही मला अजून. चहा? खूप खूप भडकलोय मी, भडकलोय. हा चहा हवाय मला ताबडतोब. हो हो आणते ना. झाली का तयारी? अदिती काय झालं ग? जय, काकूंनी आपल्याला खूप मोठ्या मनाने माफ केलं रे. पण आता मला असं वाटायला लागले की त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय का आपण? एक 2-4 दिवसात आपण पैसे जमा करू आणि देऊन टाकू त्यांना. अदिती मला वाटतं मी अभिदादाशी बोलून बघू का एकदा. म्हणजे जर काही मदत झाली तर. नाही नको. का? नुसतं विचारून बघायला काय हरकत आहे? जय, आत्ताच त्यांचा खूप खर्च झालाय. कसला खर्च? चिनूसाठी नवीन लॅपटॉप घेतलाय त्यांनी. काय? काय गरज आहे का चिनूला लॅपटॉपची? ऍक्च्युली ना हे सगळं त्याच्यासाठी नाहीच आहे. त्या बिचाराचं नाव पुढे केलं जात आहे फक्त. जय, कसा केला असेल का एवढा खर्च? हे बघ, आता खर्च केलाय ना, जाऊ देत ना. मग आपण त्यावर चर्चा करून काय होणार आहे? नवीन लॅपटॉप मध्ये सगळं इन्स्टॉल करायला वहिनींनी तुला घरी बोलावलंय. वा, तू लॅपटॉप घेतेस? मेसेज नाही वाचलास? कसला मेसेज? नवरे काकांचा मेसेज आलाय. आज सर येणार आहेत, सगळ्यांनी वेळेवर ऑफिसला पोहोचा. हा, पण मग हा लॅपटॉप का घेतेस? हा, मी सरांना. कळलं. फक्त जे काही कराल ते नीट विचार करून करा. जय, मी पूर्ण विचार केलाय. तू केलायस विचार, पण सरांनी त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढायला नको. नाही म्हणजे हा लॅपटॉप तू त्यांना परत देतेस तर त्यांना इन्सल्टिंग वाटायला नको, एवढंच म्हणतोय मी. नाही, असं काही होणार नाही. एकदाचा हा लॅपटॉप मी सरांना परत करून टाकेन, आपलं सगळं टेन्शन जाईल.
आणि हो जय, आज आपण भाड्याविषयी काकांना सगळं सांगणार आहोत. मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनाच घेऊ दे.